समस्त मराठा कुणबी बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आपण मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून आज आपण येथे समस्त गावखेड्यातील बांधव आलेले आहेत, शहरातील विशेष करून बांधव आलेले आहेत आणि विषय असा आहे बांधवांनो की आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आणि शासन आणि प्रशासन आपल्या मराठा कुणबी नोंद समितीच्या माध्यमातून लक्षात असं आलं की एक प्रकारे आडमोठी भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बांधवांचे जे काही खासरे असतील किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतील, मग ते भूमी अभिलेखला असतील, बऱ्याच प्रमाणामध्ये मिळत आहेत, परंतु काही काही गावाचे रेकॉर्ड पण मिसिंग आहेत. आणि विशेष करून परभणीच्या शहराच्या बाबतीत जर बघायचं झालं तर परभणी शहरामधली 1951 ची जनगणना कोणाची मिळत नाही. तर मग आज आमच्या समितीच्या माध्यमातून आम्ही ज्या काही आम्हाला अनेक लोकांचे फोन्स येत आहेत की या संदर्भात मदत करा वगैरे वगैरे म्हणून, तर आमची मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीची स्पष्ट भूमिका अशी आहे की आमच्या समितीचे ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या समस्या आम्ही प्रत्येक प्रस्थापित नेत्यांना असतील किंवा विरोधी पक्षातील असतील किंवा सरकारमध्ये असतील, सगळ्यांना आम्ही निवेदन स्वरूपात भेटणार आहेत, समितीच्या माध्यमातून देणार आहेत. मग आमच्या ज्या काही समस्या आहेत, कारण मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीला अनंत अडचणी आहेत, इथं बांधव जे बसलेले आहेत यांना पण अनंत अडचणी आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी जे कोण असतील ते आम्हाला सहकार्य असतील त्या उमेदवारांना, मग ते शहरातील असतील किंवा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार असतील किंवा त्यांच्या पक्षांचे नेते असतील, आमच्या समस्या सोडवण्यासाठी जे आम्हाला मदत करतील त्यांच्याच पाठीमागं मराठा कुणबी नोंद सहाय्यक समिती, आमच्या मताचे लोक आणि आमचे सगळे सोयरे बांधव त्यांच्याच पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आणि या समस्या सोडवण्यासाठी जे हिरिरीनं पुढे येतील त्यांच्यासाठी आम्ही मदत त्यांना या इलेक्शनमध्ये असेल ती करू. आणि सर्वांच्या अनुमते मी ही भूमिका आपल्या समोर मांडत आहे. यानंतर आपले जरांगे पाटलांचे कट्टर समर्थक आपले गव्हाणे पाटील बोलतील आणि शेवटी बोराडे सर बोलतील. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. मी गव्हाणे पाटील परभणीकर, आमदार खासदार व इतर पक्षातील सर्व पालकमंत्री व आमदार खासदारांना माझी विनंती आहे की मराठा बांधव समाजातील जे मराठा तरुणांना जी कुणबी नोंदीसाठी ज्या काही अडचणी येत आहेत ते आपल्या लेवलला आपण गाव पातळीवर जी शासनाची समिती नेमलेली आहे ती अद्यापही गाव संबंधी लेवलला अजून मंजूर झालेली नाही. तुम्ही जी शासनाची समिती जी नेमलेली आहे त्या अजूनही अधिकारी तिथे गाव पातळीवर बसत नाहीत, त्यांना तुम्ही बसण्याचे आदेश लवकरात लवकर काढावे, कारण मराठा समाजाचे खूप प्रमाणपत्र ह्या समिती नसल्यामुळं अडथळलेले आहेत. तरी आपण सर्वांनी मदत करावी. जय शिवराय. समस्त गावकरी मंडळी, सर्व बांधव वर्ग जमा झालेला आहे. सदर बांधवाच्या अशा तक्रारी आहेत की आम्हाला कुणबीच्या प्रमाणपत्राच्या नोंदी मिळत नाहीत किंवा नोंदी दिल्या जात नाहीत किंवा दाबून ठेवल्या जातात. फक्त शासनाला मला एवढीच विनंती करायची, ज्या काही नोंदी दाबून ठेवल्या जातात त्रिस्तरीय समिती जी गठीत केलेली नाही ती समिती गठीत करण्यात यावी आणि जेणेकरून आमच्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र निर्गमित कशी होतील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर जे कोणी आमदार खासदार किंवा अन्य कोणी उमेदवार जे असतील, जे कोणी आमच्या समितीला जे पाठिंबा देतील किंवा आम्हाला मदत करतील प्रमाणपत्र मिळण्यासाठी, आम्ही त्यांच्याबरोबर सदैव तत्पर उभे आहोत. जय शिवराय. सर, ते शेवटी विनंती एकच की सरकार पक्षातील असतील किंवा विरोधी पक्षातील असतील, मग ते आमदार खासदार असतील राज्यमंत्री असतील, त्याला विनंती अशी आहे की ज्या काही आमच्या मराठा कुणबी बांधवांचे रेकॉर्ड मिसिंग आहेत त्या बांधवांच्या मिसिंग असलेले रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात यावं. यासाठी आपल्या लेवलवर मग ते जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा उच्च पदाधिकारी असतील त्यांना आपण कळवावं आणि मराठा बांधवांच्या या कुणबी नोंदी मिळण्यासाठी आपण सहकार्य करावं. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.